नमस्कार मंडळी. सध्या आंबा सीझन खूप जोरदार सुरू आहे. आपला बालगंधर्वला आंबा महोत्सव पण सुरू आहे. बरेचसे ग्राहक आमच्याकडे येतात की बाहेर कर्नाटक हापूस मिळतो, तो कसा ओळखायचा, देवगड हापूस कसा ओळखायचा. तर यासाठी मी काही आपल्याला इथे माहिती दाखवतो, माहिती तुम्हाला सांगतो. प्रथमतः आंबा वर्ण कसा ओळखायचा ह्याचं मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. हा बघा, हा देवगड हापूस आहे. हा देवगड हापूसचा तुम्ही आकार बघा. वरती पसरट आहे आणि खाली असा निमुळत आहे. याचा असा सुबक तुम्हाला आकार दिसेल. त्याचबरोबर हा इकडचा आहे कर्नाटक हापूस. हा असा वरती पण एक सारखा आहे, खाली पण एक सारखा आहे आणि असा ओबड-धोबड वाटतो. हे बघा, हा असा ओबड-धोबड वाटतो. हे झालं वर्ण ओळखायचा. त्यानंतर दुसरं आहे की आंब्याचा सुगंध. देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस याचा एक विशिष्ट प्रकारचा सुगंध आहे, जो तुम्हाला त्या देठापाशी मिळेल. हा तुम्ही असा देठापाशी जर सुगंध घेतला तर याचा सुगंध येईल आणि कर्नाटक हापूस घेतला तर त्याला सुगंध येणार नाही, हे 100%. त्यानंतर आंबा कापल्यानंतर असा हा गडद केशरी रंग असला पाहिजे. देवगड हापूसचा असा गडद केशरी रंग असतो. कर्नाटकचा केशरीपणा कमी असतो, तुमच्या समोर दिसतंय ते लगेच. हा त्याचा केसरीचा रंग हा कमी आहे. आणखीन असं ओळखण्याचं एक दुसरं प्रमाण आहे की देवगड हापूसची साल तुम्ही साध्या नखाने जर काढली तर ती लगेच निघते आणि ती अशी एकदम पातळ असते. एकदम सेन्सिटिव्ह अशी पातळ साल असते त्याची. हे तुम्हाला कापल्यावरती लक्षात येईल. आणि कर्नाटक हापूसची जी साल असते ती तुम्हाला नखाने कापताना जाड जाणवेल. हो. ही अशी जाड साल असते त्याची. हे झाला आंब्याचा आकार, रंग आणि सालीचा प्रकार. आता हा आंबा खाल्ल्यानंतर हा तुमच्या लक्षात येईल. हा देवगड हापूस खाल्ल्यानंतर तुम्हाला तो गोड तर लागणारच, त्याच्याबरोबर त्याचा एक विशिष्ट सुगंध पण येणार, एक विशिष्ट फ्लेवर सुद्धा मिळणार, जो कर्नाटक हापूसमध्ये मिळणार नाही. आता ह्या गोष्टी आल्या आंबा कशा ओळखायचा. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, की आपण जेव्हा बाजारात जाता किंवा इतर ठिकाणी जाता, तर माणूस कोण आहे तो बघा. तो तिथला स्थानिक आहे का बाहेरचा आहे हा बघा, ह्याचा विचार करा. जर तो मराठीमध्ये बोलत असेल, मराठी आडनाव असेल, तर निश्चितच तो आपल्या इथला स्थानिक असेल आणि त्याकडं 100% ओरिजिनल आंबा मिळत असेल. पण बाहेरने येणारे जे लोक आहेत, जे बांगलादेशावरून लोक जे येतात, ते 95% आंबा हा कर्नाटक विकतात आणि त्यांना कोणालाही मराठी बोलतात नाही तर ते हिंदीमध्ये बोलतात. माझी ग्राहकांना विनंती हेच आहे की मराठी माणसाकडनं आंबे घ्या आणि चांगले आंबे घ्या. धन्यवाद.